पुण्यातल्या पार्टीच्या प्रकरणावरून खडसेंनी पुणे पोलिसांवर प्लांट रचल्याचा आरोप केलाय। जावई खेवलकरांना अडकवण्यासाठी 15 मिनिटं आधी 2 अनोळखी तरुणी आल्या आणि त्यांच्याकडेच गांजा सदृश्य पदार्थ सापडला। त्यामुळे या कारवाईवरून खडसेंनी आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही जाण्याची तयारी केली आहे। शेवटच्या अर्ध्या तासामध्ये ह्या मुली आल्या 15-20 मिनिटांनं तिथं लगेच पोलीस आले आणि त्यांनी तुमच्याजवळ काय वगैरे छानबीन सुरू केली। हा योगायोग होऊ शकत नाही। जावई प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी पोलिसांनीच 2 तरुणींना प्लांट केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। पुणे पोलिसांनी पार्टी सुरू असलेल्या एका रूममध्ये जेव्हा छापा टाकला तेव्हा 7 जणांना अटक केली। त्यापैकी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी यांच्याशी खेवलकरांचे 15 दिवसाआधीच ओळख झाली। यादव आणि पोपटाणी यांनीच व्हिडिओत दिसणाऱ्या 2 तरुणी ईशा सिंग आणि प्राची शर्माला आणलं। हे चौघे आल्यानंतर 15 मिनिटांनीच पोलिसांनी छापा टाकला। हा योगायोग कसा असा सवाल खडसेंनी विचारला। शेवटच्या अर्ध्या तासामध्ये ह्या मुली आल्या त्या पोपटाणी बरोबर आणि यादव बरोबर। आता पोपटाणी आणि यादवचे संबंध प्रांजल वगैरे या सर्वांशी अगदी 15-20 दिवसापूर्वी काहीतरी कुठेतरी आले आणि त्याच्यातून त्यांनी म्हटलं की आम्ही येतोय म्हणून त्यांनी या सांगितलं आणि ते मुलींना घेऊन आल्यानंतर लगेचच एक 15-20 मिनिटांनं तिथं लगेच पोलीस आले आणि त्यांनी तुमच्याजवळ काय वगैरे छानबीन सुरू केली। हा योगायोग होऊ शकत नाही। छाप्याचा जो व्हिडिओ समोर आलाय त्यात पोलिसांची धाड पडताच एक तरुणी पर्समधून तात्काळ गांजा सदृश्य पदार्थ काढून देते। ज्यांच्याकडे गांजा किंवा अंमली पदार्थ सापडतो त्यांना पोलीस न्यायालयीन कोठडी मागते आणि ज्यांच्याकडे काहीही सापडलं नाही त्यांची पोलीस कोठडी कशी मागता यावरून देखील खडसेंनी शंका व्यक्त केली आहे। म्हणजे प्रांजल खेवलकर किंवा यांच्याकडे अशा स्वरूपाचा गांजा सदृश्य किंवा कुठलीही वस्तू सापडलेली नाही। त्यांनी आत्तापर्यंत आम्ही ठामपणे सांगू शकतो की त्यांनी कुठलाही ड्रग वगैरे सेवन केलेला नाही। आता अशा स्वरूपामध्ये पोलीस कसं काय त्यांची कस्टडी मागवू शकतात? पोलीस कस्टडी उलट त्यांना साक्षीदार करायला पाहिजे असतं। तर ज्यांच्या पर्समध्ये सापडलं त्या पर्समध्ये सापडलं तर महिलांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतात। एकंदरीत हे सारं प्रकरण संशयास्पद वाटतं। दुसरीकडे रोहिणी खडसे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आहे, ज्यामध्ये खेवलकरांची बदनामी करणारे व्हिडिओ कसे समोर आले याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। कोर्टात सुनावणीच्या वेळी देखील रोहिणी खडसे वकिलीचा कोट घालून हजर राहिल्या। यावेळी जावई खेवलकरांनी देवाशपथ घेऊन ड्रग्सशी आणि त्या तरुणींशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय अशी माहिती खडसे यांनी दिली आहे। मी बायकवाड सांगतो, मी कोणतेही ड्रग घेतलेले नाही। मग यांनी कोणता खोटा रिपोर्ट आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला चॅलेंज केलं पाहिजे हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टात किंवा वरिष्ठ पातळीवर। असे कोणतेही उद्योग मी केले नाही। या महिलांना मी ओळखत नाही, मी कधी पाहिलं पण म्हणे आयुष्यामध्ये महिला वगैरे या आणि या ठिकाणी आल्या अचानक बसल्या आणि लगेच पोलीस आले, आम्हाला धक्का बसला। ससून रुग्णालयाच्या अहवालात खेवलकरांनी मद्यप्राशन केल्याचं समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खेवलकरांनी ड्रग्स किंवा अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं आढळलं नाही असं अहवालात असल्याचं कळतंय। अर्थात फॉरेन्सिक रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे। दरम्यान राजकीय सूडभावनेनं जावई खेवलकरांना अडकवल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय। पोलिसांनी हा प्लान रचून हाऊस पार्टीला रेव पार्टीचं नाव दिलं। त्यामुळे या कारवाई विरोधात हायकोर्ट आणि पुढे सुप्रीम कोर्टात देखील जाण्याची तयारी असल्याचं खडसे यांनी सांगितलंय। अजिंक्य धायगुडेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।